कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। ऐतिहासिक क्रांतिभूमी महाडमधून एक हृदयस्पर्शी बातमी समोर येते। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाडच्या चौदार तळ्यावर मध्यरात्री भाविकांनी अनोख्या पद्धतीने त्यांना अभिवादन केलं। 5 डिसेंबरच्या रात्री 12 वाजता हजारो आंबेडकरी अनुयायी आणि विविध सामाजिक संघटनांचे सदस्य श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी चौदार तळ्यावर एकत्र आले होते। स्वर्गीय मिलिंद खांबे यांच्या स्मरणार्थ स्थापन झालेल्या दलित मित्र महादेव खांबे गुरुजी ट्रस्टने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादनाची सुरुवात झाली। त्यानंतर संपूर्ण परिसर 1069 मेणबत्त्यांच्या प्रकाशाने उजळून टाकणाऱ्या भव्य कॅन्डल रॅलीचे आयोजन करण्यात आले। चौदार तळे जिथे डॉक्टर बाबासाहेबांनी समानतेचा आणि मानवी प्रतिष्ठेचा दीप पेटवला होता, तो परिसर या दिव्यांच्या रोषणीने लख्ख झाला होता। या भावपूर्ण आणि प्रेरणादायी प्रसंगी समाजाच्या विविध स्तरातील लोकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला। महामानवाला अभिवादन करताना उपस्थित भाविकांचे डोळे पाणावले होते, तर बाबासाहेबांच्या विचारांना उजाळा देण्याचा दृढ निश्चय प्रत्येकाच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाला। खऱ्या अर्थानं आज आपण पाहिलं असेल की या ठिकाणी ज्यावेळेला आम्ही अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलो, त्यावेळेला नगरपालिकेचं प्रशासनाचं अक्षम्य दुर्लक्ष या ठिकाणी खऱ्या अर्थानं आम्हाला पाहायला मिळालेलं आहे। कारण ह्या चुका अतिशय वारंवार होताना दिसत आहेत। एकंदरीत जर बोलायचं झालं तर जो आपण दर्शनी भाग जर पाहिला त्याच्या समोरचा, आपल्या लक्षात येईल की तिथे जो ग्रेनाईटची जी काही लादी आहे ती लादी अक्षरशः खाली पडलेली आहे। आणि अशा अवस्थेमध्ये जर नगर परिषदेचा देखभाल दुरुस्तीचा जो काही फंड आहे, तो फंड कुठे वापरला जातोय आणि त्याची देखभाल दुरुस्ती का केली जात नाही, हा आमचा प्रश्न आहे। मात्र शिवसाहेबांना आम्ही तात्काळ या ठिकाणी बोलून घेतलं आणि त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे की या ठिकाणी आपण मंगळवारी त्यांची सविस्तर याविषयी चर्चा करणार आहोत। परंतु आंबेडकरी चळवळीमध्ये, आंबेडकरी समाजामध्ये संपूर्ण असंतोषाची लाट या ठिकाणी पसरलेली आहे। कारण 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जर हा असा प्रसंग घडत असेल तर निश्चितपणे हे निंदनीय आहे। याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि प्रशासनाने जर याची वेळेत दखल घेतली नाही तर मात्र आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल आणि योग्य ते कार्य करावं लागेल। जर हे सातत्याने होत राहिलं तर त्याचे परिणाम वाईट होतील, हे आम्ही या ठिकाणी ठिकाण तुम्हाला सांगत आहोत। आणि जर ही याची पुनरावृत्ती पुन्हा घडली तर मात्र आंबेडकरी चळवळ रस्त्यावर उतरेल आणि मग जो काही परिणाम होईल त्याला सर्वस्व जबाबदार प्रशासन या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो।